आज अगदी खुश असाल. सॅलरी इन्क्रिमेंटचा मेल आलाय. मग काय खरेदी करायचं? स्मार्टफोन, नवीन गॅजेट की कार अपडेट करायची आहे? इन्क्रिमेंट झालंय, इन्कम वाढलंय, तर त्याचा उपभोग घेण्यात काही गैर नाहीये. पण वेल्थ बिल्ड करायची असेल, तर तुम्ही स्वतःला काही नियम घातलेले बरे. इन्कम वाढलंय, लाईफस्टाईल सुधारली आहे, की खर्च आपोआप वाढतात. आणि बऱ्याच जणांना वाटतं, की आपलं स्टेटस सुधारलंय, फायनान्शियल स्टेटस सुधारलंय. पण नाही, तुमचं स्टेटस सुधारलंय, फायनान्शियल स्टेटस मात्र सुधारलेलं नाहीये. काही वर्षानंतर लक्षात येत आहे की लॉंग टर्म वेल्थ बिल्डिंग मध्ये काहीच सुधारणा झालेली नाहीये. इन्क्रिमेंट झालं, इन्कम वाढल्यावर तुम्ही त्या प्रमाणात आधी SIP पण वाढवली पाहिजे आणि त्यानंतरच उरलेल्या रक्कम मधनच तुम्ही लाईफस्टाईलवरचा खर्च वाढवला पाहिजे. झालेलं इन्क्रिमेंट, वाढलेलं इन्कम याच्याकडे तुम्ही आपलं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी, वेल्थ बिल्डिंग स्ट्रॉंग करण्यासाठी एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. मग EMI च्या आधी वाढवता ना तुम्ही पण SIP?